नमस्कार. मी चैत्राली यमगर. घेऊन आली आहे मिशन एक चक्रव्यूह ह्याचा शेवटचा भाग. हा हा आवाज? ती मनात बोलते आणि घरकन मागे वळून पाहते. तर मागे कोणीच नसतं. पण दूरवर तिला एक ब्लॅक शर्ट मधली पाठमोरी व्यक्ती अस्पष्ट अशी दिसते. हा आवाज हा आवाज नक्कीच त्याचा होता. मी चांगलं ओळखते. पण आता हा का आला असेल? ती उठून त्या व्यक्तीचा पाठलाग करत जाते. पण ती व्यक्ती खूप पुढे निघून गेली होती. तोच तिच्या खांद्यावर एक हलका हात ठेवला जातो. कोण आता आलंय? कुणाबद्दल बोलत आहेस नीऊ? आणि मागून देवचा आवाजही येतो. देव म्हणत ती त्याला हक करते. आज ती पहिल्यांदा त्याला मिठी मारत होती. त्यामुळे तो खूप मनातून खुश झाला होता. पण तो लगेच सावरतो, कारण ती थोडी घाबरल्यासारखी वाटत होती. तिच्या मनात नसेल ते उगाच परत आपला भ्रम व्हायचा, म्हणून तोही मनावर ताबा मिळवतो. बोल ना नीऊ, काय झालं? तू का घाबरली आहेस? तोच तिला आपल्या मिठीतून थोडं दूर करत तिच्या दोन्ही गालावर हात ठेवत विचारतो. देव, देव प्लीज, प्लीज ना मला दूर करू नको तुझ्यापासून. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. जे काही घडलं 3 वर्षापूर्वी, ती त्याला परत बिलगत बोलते. काही नाही झालं 3 वर्षापूर्वी. मीही सर्व विसरलो आहे. तूही विसर आता. तो आपली मिठी अजून घट्ट करत म्हणतो. आय लव्ह यू नियती. अगदी पहिल्या क्षणापासून. तो मायेनं तिच्या केसांवरून हात फिरवत होता. किती क्यूट दिसत आहेत ताई आणि दादा. लांबून पाहत असलेली स्वप्ना त्या दोघांना पाहून म्हणते. ओ ननंदबाई, आता तरी त्याला दाजी म्हणा. उर्वशी हसून तिच्या डोक्यात टपली मारत म्हणते. ई, दाजी काय दाजी? किती ओल्ड वाटतं ते. नाही बाबा, मी तर त्याला दादाच म्हणणार. स्वप्ना हसत म्हणते. एक वेळ मी ताईला वहिनी म्हणेल, पण देवला दाजी चान्सच नाही. तिचं उत्तर ऐकून उर्वशी कपाळावर हात मारते. तोच तिला तिच्या नवरोबाचा कॉल येतो. ती थोडे दूर जाऊन उचलते. चला, तुझा भाई आलाय गेटवर आपल्याला न्यायला. पुढच्या 2च मिनिटात परत इथे येऊन उर्वशी तिचा हात पकडत तिला घेऊन जाते. हे नक्कीच देवचं काम असणार, माझ्या नवरोबाला बोलावून घेणं. हो, दादा आहेच भारी. तो स्वतःच्या प्रेमात जरी गुंग असला तरी आपल्या माणसांची तो काळजी तितकीच घेतो. तीही हसून तिच्या होमध्ये हो बोलते. स्वप्ना, कधीतरी या भाईची पण तारीफ करत जा. तोच तिथे आलेला नवरे भाई गरीब बिचाराचं तोंड करून बोलतो. हा, मग तू पण कधी अशी कामं करत जा ना. स्वप्ना हसून उत्तर देते आणि आता हिला काय बोलावं असं तोंड करत तो गाडीत जाऊन बसतो. मिस्टर देव, इकडे अचानक नियतीला वास्तव्याचं भान येतं आणि ती त्याच्यापासून थोडी दूर होते. शोभतं का असं वागणं तुम्हाला? ती रागाचा कटाक्ष टाकत म्हणते. आता मी काय केलं? तो मात्र काही न कळाल्याने तिच्याकडे पाहत बोलतो. काय केलंय म्हणून कसं काय विचारू शकता तुम्ही? अहो, तुमचं आता लग्न झालंय आणि उर्वशी तुमची बायको आहे. तिला कसं वाटेल याचा तरी विचार करा. ती त्याला दूर करत बोलते. हिच्या सोयीनुसार कधी मी तू होतो तर कधी तुम्ही. तो पुटपुटला. काय काय म्हणाल तुम्ही आता? ती थोडं मोठ्यानंच बोलते. काही नाही. मी काय बोलणार? तो मान हलवत बोलतो. बरं, आधी तू इथे बस. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तो जबरदस्ती बसवत बोलतो. ती नाहीच म्हणत होती, पण तो ऐकणार नाही हे आता कळत असल्याने चुपचाप तिथेच असलेल्या एका चेअरवर ती बसते. देव सुद्धा दुसरीकडून एक चेअर घेऊन येतो आणि तिच्या समोर बसतो. न्यू, मी तुला इतके दिवस त्रास दिल्याबद्दल खरंच सॉरी. तो तिचा हात हातात घेऊन बोलतो. प्लीज. ती बोलणार तोच तिच्या ओठांवर हा आपला हात ठेवून मानेनच नाही म्हणतो. न्यू, प्लीज ऐकून घे माझा आधी आणि मग तू रिॲक्ट कर. तो तिला बोलतो तशी ती शांत बसते. मग हा तिच्या तोंडावरचा हात काढतो. तू जे समजत आहे माझ्या आणि उर्वशीच्या नात्याबद्दल, तर ते तसं काहीच नाही. तो बोलतो. काहीच नाही? व्हॉट यू मीन? ती नजर रोखत बोलते. तिचा श्वास आता जड झाला होता. आय मीन टू से की मी उर्वशीशी लग्न केलं नाही. उर्वशी माझी कुणी नाही. अगदी मैत्रीणही नाही. ती तर तुझ्या नवलेभाईची बायको आहे. तो बोलतो आणि तिला शॉक लागतो. ती त्याच्याकडे गोंधळून पाहते, तर तो तिला समोर बघ म्हणून खुणावतो. तशी ती तिच्या समोर बघते, तर एक कार उभी असते, ज्यात तिचा भाई आणि उर्वशी बसलेले असतात. नवलेभाईंनी उर्वशीचा हात घट्ट पकडून वर करून दाखवतो.
जणू तो तिला सांगत होता की की ही माझी बायको आहे म्हणून. आणि ते पाहून ती हसता-हसता अचानक रडायला लागते. "तुम्ही जा, मी पाहतो." तो भाईला खुणावतो आणि भाई त्याला ऑल द बेस्ट म्हणून थंब दाखवतो व तोही हसून निघून जातो. "ए वेडाबाई, आता रडायला काय झालं?" तो तिला आपल्या मिठीत घेत विचारतो. "देव, तुम्ही खरंच खूप चांगले आहात." ती अश्रू पुसत म्हणते. "आता यात मी काय चांगलं केलंय? तुम्हा बायकांना समजून कोणीच आम्ही पुरुष घेऊ नाही शकत." तो हसून म्हणतो. ती लटक्या रागात बघत त्याला एक फटका मारते. "बरं, आता रडून पोट भरलं असेल तर आपण लाँग ड्राईव्हला जायचं?" तो तिचा मार चुकवत म्हणतो. "देव, पण मला भूक लागली आहे." ती आपल्या पोटाला हात लावत म्हणते. खूप क्यूट असा चेहरा केला होता. "बरं चल, इथेच बाहेर पावभाजी मिळते गाड्यावर. ती खाऊ आणि मग एक मस्त आईस्क्रीम खाऊन लाँग ड्राईव्हला जाऊ. ओके?" तो तिला उठवत म्हणतो. तीही हसून हो म्हणते आणि दोघं बाहेर जाऊन मस्तपैकी पावभाजी, नंतर आईस्क्रीम आणि लाँग ड्राईव्ह एकूणच तिचा वाढदिवस सेलिब्रेट करतात. "देव, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू?" त्याने कार आपली तिच्या घरासमोर नेली होती. रोडवरच ती पार्क केली होती आणि दोघे आत बसले होते. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले होते. दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉयच करत होते की नियती बोलली. "नीव, मला आजपर्यंत कधीच राग आला नाही तुझा. बोल, काय बोलायचं आहे?" तो तिच्या पाठीवर थोपटत हसून म्हणतो. "देव, मला जरा वेळ हवाय." ती बोलते आणि तो तिला आपल्या मिठीतून बाजूला करतो. "अजूनही?" तो तिच्या नजरेत नजर घालून तिला थोड्याशा रागातच विचारतो. "हं, माझ्या मनाची अजून तयारी नाही झाली अजून." ती तो रागवला आहे हे कळाल्याने हळूच बोलते. "अगं नीव, मी काय उद्याच लग्न नाही करणार. आपण अजून एकमेकांसोबत वाटल्यास स्पेंड करू." तो आता हळवा होत म्हणतो. आता तिला आपल्यापासून दूर करायची इच्छा अजिबात नव्हती त्याला. "प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड मी देव." तीही व्याकुळतेने बोलते. "नीव, घरी जा. घर समोर आलंय तुझं." तो खूप आता रुक्ष होत बोलतो. "देव." ती हाक मारते, पण तो दार उघडून बाहेर पडतो. तिच्याकडे जाऊन तिच्या तिकडे जाऊन तिचं दार उघडतो आणि तिला बाहेर जायला सांगतो. मग नाईलाजाने तीही निघून जाते घरात. पण जाता जाता ती फक्त त्याला पाहत असते की तो येईल स्वतःहून. तो कारमध्ये बसतो आणि स्टिअरिंगवर आपला हात मारतो. तिच्याकडे एकदाही नाही पाहत आणि तसाच निघून जातो. 3 वर्षापूर्वीची पुनरावृत्ती जी होत होती. दुसऱ्याच दिवशी तो ऑफिसमध्ये येतो. नवरे-बाईचेही शेवटचे काही कामं पेंडिंग असतात, म्हणून तोही आज ऑफिसला निघून आला होता. देव आला आहे म्हटल्यावर तो त्याच्या केबिनमध्ये जातो. "काय मग दाजी, येऊ का आत?" भाई त्याला चिडवत म्हणतो. "हं." तो फक्त त्याला हुंकार भरत आत यायला परमिशन देतो. "काय रे, काय झालं? तुझा असा मूड का झालाय?" उर्वशी म्हणत होती की नियतीने तुला होकार दिला आहे. "मग?" तो समोरच्या खुर्चीत बसत बोलतो. "कसला दाजी आणि कसला तुझ्या त्या बिंडोक सिस्टरचा होकार. नुसता प्रेमाचा खेळ मांडला आहे तिने तर. पल भर में हो, पल भर में ना." तो फाईल टेबलावर आपटत आपला राग व्यक्त करत म्हणतो. "अरे पण कालच तिने होकार दिला ना?" नवले कन्फ्यूज होत त्याला विचारतो. "हो, पण काल लाँग ड्राईव्हवरून येताना." असं म्हणून तो त्याला सगळं सांगतो. "काय चाललं आहे हिचं? थांब, आज बोलतोच मी तिच्याशी." नवले भाई डोक्यावर हात ठेवून बोलतो. "राहू देत नवले. तिला जेव्हा यायचं असेल तेव्हा येईल ती. खरं तर मी आत्ता आशा सोडून दिली आहे." तो बोलतच असतो की त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. स्वप्ना कॉलिंग असं फ्लॅश होतं आणि अचानक कॉल कट होतो. "भाई, स्वप्ना का कॉल करत आहे मला? घरी सर्व ठीक आहे ना?" देव घाबरून नवलेभाईला विचारतो. तोच एक मेसेज येतो. स्वप्नाचाच असल्याने तो पटकन पाहतो, तर त्यावर फक्त हेल्प म्हणून असतो. "घरी सर्व व्यवस्थित आहे? पण काय रे, काय झालं? आणि कुणाचा मेसेज आला आहे?" नवले विचारतो. "चल लवकर, स्वप्ना कोणत्या तरी संकटात आहे. नियती आली आहे का ऑफिसला?" तो मोबाईलवर स्वप्नाचा 100 नंबर मोबाईलचा तो मोबाईलवर स्वप्नाचाच नंबर डायल करत त्याला घाईत विचारतो. "नाही म्हणजे ऑफिसमध्ये तरी अजून नाही आली. ती घरीच थांबणार आहे. आज असा मेसेज आला होता मला." तो बोलतो आणि त्याच्या मागे पळत जायला लागतो. "शिट यार, ह्या दोघींचा मोबाईल आता स्विच ऑफ का लागत आहे?" तो वैतागून म्हणतो. "राजे, गाडी काढा आणि लगेच आपल्या नियती मॅडमच्या घरी चला."
तो बाहेरच उभ्या असलेल्या एका हवालदाराला म्हणतो, तसं हो म्हणत तोही गाडी काढतो. ते दोघंही आत बसताच राजे गाडी नियती मॅडमच्या घराकडे पळवायला लागतात. शब्बीर, प्लीज तिला सोड. मी तुझ्या पाया पडते. नियतीच्या घरात नियती समोरच्या व्यक्तीला बोलत होती. त्या व्यक्तीने स्वप्नाला पुढे केलं होतं आणि तिच्यावर गन पॉइंट केली होती. शब्बो राणी, तू तू पाया पडू नको ग माझ्या. बस माझ्याबरोबर निकाह कर. तो तिला रागात बोलतो. हो, तो शब्बीर होता, जो काही दिवसापूर्वीच कोमातून बाहेर आला होता. त्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर जगताप सर त्याला भारतातील दिल्लीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये ठेवतात, कारण तो कोमात गेला होता. पण ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्याला होश आला आणि तो शब्बो राणी म्हणतच उठला. त्याने तिथून बऱ्याचदा पळून जायचा प्रयत्न केला होता, पण जगताप सरांच्या टाईट सिक्युरिटीमुळे तो जाऊ शकत नव्हता. पण आता त्याने त्यांनाच फसवून आला होता. ती माझी ताई नियती ताई आहे, तुझी शब्बो राणी नाही. स्वप्ना त्याला धक्का देत जोरात ओरडते. ए लडकी, हालचाल केली ना तर सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालेन. गप उभा राहा. तो ती गन अजून तिच्या डोक्यावर दाबत म्हणतो. शब्बीर, शब्बीर छोड उसे. ती ती माझी लहान बहीण आहे. ती त्याला रडतच म्हणते. अशी तर शूरवीर असलेली आपली नियती आज मात्र हवालदिल झाली होती आणि त्याला कारण म्हणजे स्वप्ना होती. स्वप्ना तिची जीव की प्राण होती. आखिर तुम चाहते क्या हो? ती रडून विचारते. अब आया ना उंट पहाड के नीचे? तो विक्षिप्त हसत म्हणतो. चुपचाप माझ्यावर चल आणि निकाह कर. तो आपल्या भसाड्या आवाजात बोलतो. शब्बो रानी, तूने मुझे तुमने मुझे प्रॉमिस किया था. याद है जब हम जंगल में थे? तो आता कळवळून म्हणतो आणि तिच्या आता लक्षात येतं की हा सुलतान अब्बूची मुलगी पहिली मुलगी शब्बो राणीबद्दल बोलत आहे. तिला माहीत झालं होतं की तिची मौत कशी झाली होती. शब्बीर, शब्बीर मैं तेरी शब्बो राणी नाही. मी नियती आहे. प्लीज मेरा कहना मान. आणि मी तुझ्यावर नाही तर देवावर माझ्या प्रेम करते. आपलं जे काही झालं ते सर्व मी वाहवत गेले त्यामुळे झालं. तुझा चेहरा थोड्याफार फरकाने माझा देवासारखा दिसत होता, म्हणून मी स्वतःला रोखू शकले नाही. हे कुणालाही पटलं नाही तरी हेच खरं आहे. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. ती त्याला समजावून सांगते. मुझे कुछ नहीं सुनना. तू सिर्फ मेरी हो, मेरी शब्बो राणी. मैं तू मुझसे निकाह कर. तो रागात परत स्वप्नाच्या कपाळावर गंध दाबत म्हणतो, ज्यामुळे स्वप्ना जोरात ओरडते. ठीक आहे, मी तयार आहे, पण आधी तिला सोड. ती पटकन बोलून जाते. नाही ताई, तू असं काही करणार नाही. या राक्षसाचे तू कधीच लग्न करणार नाही. स्वप्ना तिला रडून बोलते आणि तोच बंदुकीचा आवाज येतो. स्वप्नाचे डोळे मोठे होतात आणि ती जागीच कोसळते. साली, मेरे और मेरे शब्बो रानी के बीच आ रही थी. तो चिडून तिला खाली टाकत म्हणतो आणि तो मागच्या दारातून आला तसा निघून जातो. हा शब्बीर? हा शब्बीर इथं काय करतोय? पण गाडीतून नुकताच उतरलेला तेव्हा त्याला लांबूनच जाणारा शब्बीर दिसतो आणि तो बोलतो. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तो लगेच पळत नियतीच्या घरात येतो. स्वप्ना! नियती सुद्धा पळतच स्वप्नाजवळ येते. नियती, स्वप्ना! तो घरात ओरडतच येतो आणि स्वप्ना त्याला रक्ताच्या थारोळ्यात दिसते. त्याला कळून चुकते की शब्बीरने हिला मारलं म्हणून. देवा, देवा आपली स्वप्ना! ती रडत देवाच्या मिठीत शिरते. नवले कॉल नवले कॉल ॲम्ब्युलन्स फास्ट. तो म्हणताच भाई कॉल करतो. पण काय होतं देवाला माहीत नाही. तो स्वप्नाला आपल्या हातावर उचलतो आणि राजेंना गाडी काढायला सांगतो. मागून भाई व नियती येतात. पण हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टर शी इज नो मोअर म्हणून डिक्लेअर करतात. ती सर्वांना तिथून जायला सांगते. बऱ्याच वेळ ती आणि तिचा ससुल्या स्वप्नाची बॉडी तिला ठेवलेल्या खोलीत असतात बसून. ती कुणाशीच बोलत नव्हती. मिस्टर देशमुख, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पुढच्या तासाभरात आपल्या स्टेशन समोरच्या शीतल हॉटेलमध्ये या. ती हॉस्पिटलमधून त्याला कॉल करून बोलते. मिस्टर शेख, मला तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे. पुढच्या तासाभरात तुम्ही आमच्या स्टेशन बाहेरच्या शीतल हॉटेलमध्ये या. ती दोघांशी एवढंच बोलून कॉल कट करते. आपल्या लाडक्या सशुल्याचे डोळे बंद करत ती आता एका अंतिम निर्णयावर पोचली होती, जो तिला आता दोघांना सांगायचा होता. फायनल सर्व करायचं होतं. कुणाला निवडणार आता ती? शब्बीर की देवा? पुढच्या तासाभरात निर्णय अंतिम होणार होता.
मिस्टर देव आणि मिस्टर शब्बीर तिने बोलवल्याप्रमाणे दोघंही एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये आले होते. दोघंही एकमेकांना टशन देत समोरासमोर तिचीच वाट पाहत होते, कारण आज ती तिचा अंतिम निर्णय सांगणार होती. नियती, तू याला का बोलवलं आहेस? तोच तिला काही न बोलता देवा तिला विचारतो. माय शब्बो डार्लिंग, तू तर आज माझ्याशी निकाह करणार होतीस, मग तू ह्याला का बोलवलं आहेस? ओ, तुला ह्याला जळवायचं होतं का? तो शब्बीरही तिच्याशी लाडात बोलतो. नियती, शब्बो दोघंही यावर एकदम बोलतात. एक एक मिनिट थांबा जरा. पण त्यांचा हा लहान मुलांप्रमाणे चाललेला गोंधळ ऐकून ती जाम भडकते आणि कानात बोटं घालून जोरात ओरडते, ज्यामुळे सगळेच आता त्या तिघांकडे पाहायला लागतात हॉटेलमधले. ते दोघेही शांत होऊन तिच्याकडे एकटक पाहू लागतात. तुम्हाला दुसरी कामं नाहीत का? सभोवतालचा सगळा आवाज शांत झाल्याने ती डोळे उघडून सगळ्यांवर नजर टाकते. एक वेटर तिच्याकडेच तोंड उघडून ठेवून पाहत असतो. तशी तीही दोघांवरचा राग त्या वेटरवर काढून त्याला ओरडते. तसे सगळे परत आपापल्या गप्पांमध्ये गुंतून जातात. तो वेटरही मान खाली घालून जाणार तशी ती स्वतः शांत होऊन त्या जाणाऱ्या वेटरला सॉरी बोलते. तोही डोळ्यांनीच इट्स ओके म्हणतो आणि निघून जातो. तुमचं एकमेकांना टशन देण्याचं काम झालं असेल तर मला सांगा. मी मग बोलते. पण सर्व आपल्या आपल्या कामात बिझी झालेत हे पाहून शब्बीर आणि देवा परत एकमेकांना टशन द्यायला लागतात, जे ती 5 मिनिटं ऑब्झर्व करून मग बोलते. तू बोल. सॉरी. दोघंही एकसाथ बोलतात तिच्याकडे पाहून आणि परत दोघे एकमेकांना टशन द्यायला लागतात. प्लीज. ती डोक्याला हात लावून बोलते, तसं दोघे आता तिच्याकडे पाहतात. मी निर्णय घेतला आहे, तोच सांगायला मी इथे आले आहे. ती एक दीर्घ श्वास घेऊन बोलते. हा बोल ना. काय घेतला निर्णय तू? मध्येच शबीर बोलतो. तसं ती रागात त्याला पाहते. पण आता देवा मात्र शांत बसून तिचा चेहरा निरीक्षण करत होता आणि तिने त्याच्याकडे पाहताच त्याने आपला चेहरा नेहमीप्रमाणे निर्विकार केला. जणू तिने काय निर्णय घेतला आहे हे त्याला समजले असावे. मिस्टर देव आणि मिस्टर शेख, मी हा निर्णय घेतला आहे की मला ना तुमच्याबरोबर लग्न करायचे आहे, ती देवाकडे पाहते, ना तुमच्याशी निकाह. शब्बीरकडे पाहत बोलते आणि देवाच्या चेहऱ्यावर मंद मंद हसू पसरते. जणू हेच होणार हे त्याला माहीत असावं. पण शब्बीराणी, तू तर मला प्रॉमिस केलं होतं ना की आज तू. शब्बीर मात्र यावर हैराण झाला होता. तिचा निर्णय त्याला पटलाच नव्हता. ओ प्लीज मिस्टर शब्बीर, मी किती वेळा सांगितलं की मी तुमची शब्बो नाही म्हणून, आणि मी कधीच तुम्हाला प्रॉमिस केलं नव्हतं. उलट तुम्ही मला धमकी दिली होती की मी जर तुमच्याशी निकाह नाही केला तर तुम्ही माझ्या सशुलेला, माझ्या बहिणीला ठार माराल. पण आता तीच या जगात राहिली नाही तर. ती बोलता बोलता रडायला लागते. तसा देवा पटकन उठतो आणि तिच्या खांद्याला चोळत तिला शांत करायचा प्रयत्न करतो. तिचे दुःख त्याला समजत होतं. सॉरी देवा, सॉरी. पुन्हा एकदा मी तुला धोका दिला. मी पुन्हा तुला नकार दिला. पण सांग ना, मी केलेल्या चुकांची भरपाई कशी करू? देशाशी गद्दारी केल्याची शिक्षा मला मिळाली आहे. माझी लाडकी बहीण माझ्यापासून हिरावली गेली आहे. पण तरीही हे मन अजूनही शांत नाही. मी मला मला तेव्हा प्रायश्चित घ्यायचं आहे. मी केलेल्या गुन्ह्याला माफी कधीच मिळणार नाही आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. कारण जर मी तुझ्याशी लग्न केलं तर तूही माझ्या पापांचा भागीदार होशील, जे मला नको आहे. मला या देशाची आता सेवा करूनच मी केलेल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त मला मिळेल. प्लीज, प्लीज तू मला समजून घेशील यावेळी सुद्धा. ती रडत रडतच त्याच्या छातीवर आपलं डोकं टेकवते. शब्बो, तू जे करत आहेस ते चूक आहेस. काही झालं तरी मी तुला मिळवणारच. तो बोलतच असतो की पोलीस टीम येते. गेले 20 दिवस फरार आरोपी फायनली भेटला म्हणून ऑफिसला तर एक वेगळाच आनंद झाला होता. हो. वाट बघ शब्बो, मी लवकर येईन. तो पोलिसांच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होता, पण यावेळी तो लवकर सुटणार नव्हता. देशाचा तर देश देशाचा तर देशद्रोही होताच, शिवाय आता तो एका लहान मुलीचा खुनीही होता. आणि यावेळी त्याची गाठ कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस ऑफिसर देवा आणि सब इन्स्पेक्टर नियतीशी होती. त्याला नेताच तीही त्याच्या मिठीतून बाहेर येते. देवा, सांभाळ स्वतःला, म्हणत ती निघून जाते.
यावेळी ती दूर गेली होती. देवा, सांभाळ स्वतःला, म्हणत ती निघून जाते. यावेळी ती दूर गेली होती. फक्त गावापासूनच नाही, तर मनाचं अंतरही तिने कापलं होतं. तिने आपली बदले परत गडचिरोलीला करून घेतली होती, आपल्या नवलेबाई आणि उर्वशी वहिनीबरोबर. न्यू, मी तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे, एका वळणावर तू परत माझ्याजवळ येशील. मग तो दिवस कधीही असू देत. त्या पोटमोऱ्या नियतीकडे पाहत तो हसून आपल्या दोन्ही खिशात हात घालत बोलतो, बेकमलिया, बेकमलिया, नादान दिल, दो नैनों के पेचीदा सो गलिया रे, इनमें खोकर तू मिलता है कहाँ. बेकमलिया हे गाणं नक्की ऐका. ते सेम ह्या दोघांच्या आत्ताच्या या सिच्युएशनला सूट होत होतं. एफएमवर गाणं गाजत होतं. ती तर गर्दीत कधीच मुंबईच्या मिसळून गेली होती, परत माघारी न येण्यासाठी. आणि तो तो अजूनही त्याच जागी उभा होता, जिथे ती त्याला सोडून गेली होती. परत ती येईल माझ्यासाठी, या विश्वासाने. समाप्त. समाप्त ऐकून हैराण झालात ना? पण हाच माझ्या कथेचा शेवट होता. ती कुणालाही स्वीकारत नाही, हे सत्य होतं. ती आता नियती कर्णिक न राहता सब इन्स्पेक्टर कर्णिक झाली होती. या भारत देशाच्या विरोधात तिने आधी स्वतःला विकले होते, पण आपली चूक लक्षात येताच तिने त्याचं प्रायश्चित्त म्हणून या आपल्या भारत देशासाठी, इथल्या लोकांसाठी वाहून जायचं तिने निश्चित केलं होतं 3 वर्षापूर्वीच, जेव्हा तिने ही लाईन धरली होती. हो, यात तिने मुद्दाम असं काहीच केलं नव्हतं. पण गुन्हेगारांना साथ देणं हाही एक गुन्हाच होता, जो तिने 3 वर्षापूर्वी केला होता. आय नो, कुणाला या कथाचा असा एंड आवडणार नाही. पण हा तसाच या कथेचा मी एंड ठरवला होता. शिवाय यात मी एका दहशतवादीची कहाणीही लिहिली आहे. काहींना ती रुचेल तर काहींना नाही सुद्धा. पण तरीही तुम्ही मात्र तुम्हाला कथा कशी वाटली ते जरूर सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया माझ्या दुसऱ्या नवीन कथा मालिकेत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. लॉट्स ऑफ लव्ह.